पोटा पुरते काम, पोटा पुरते काम, पोटा पुरते काम, पोटा पुरते काम, परी अगत्य तो राम, 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 पोटा पुरते काम, पोटा पुरते काम, पोटा पुरते काम, पोटा पुरते काम, परी अगत्य तो राम, 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 कारण तेची करी, कारण तेची करी, कारण तेची करी, कारण तेची करी, चित्ती पांडुरंग धरी, 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 प्रारब्धी हेवा, प्रारब्धी हेवा, प्रारब्धी हेवा, प्रारब्धी हेवा, थोडी देवाची ते सेवा, थोडी देवाची ते सेवा, जोडी देवाची ते सेवा, जोडी देवाची ते सेवा, जोडी देवाची ते सेवा, जोडी देवाची ते सेवा, कारण तेची करी, कारण तेची करी, कारण कारण तेची तेची करी, करी, चित्ती पांडुरंग धरी, 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 तुका म्हणे बळ, तुका म्हणे बळ, तुका म्हणे बळ, तुका म्हणे बळ, बुद्धी वेचूनी सकळ, बुद्धी वेचूनी सकळ, बुद्धी वेचोनी सकळ, बुद्धी वेचोनी सकळ, बुद्धी वेचोनी सकळ, तुका म्हणे बळ, तुका म्हणे बळ, तुका म्हणे बळ, तुका म्हणे बळ, बुद्धी वेचूनी सकळ, बुद्धी वेचूनी सकळ, बुद्धी वेचोनी सकळ, बुद्धी वेचोनी सकळ, बुद्धी वेचोनी सकळ, बुद्धी वेचोनी सकळ, कारण तेची करी, कारण तेची करी, कारण तेची कारण तेची करी, करी, चित्ती पांडुरंग धरी, चित्ती पांडुरंग धरी, चित्ते पांडुरंग धरी, चित्ते पांडुरंग धरी, चित्ते पांडुरंग धरी, विठोबा विठोबार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार कुमारी, विठोबार कुमार, विठोबार कुमारी, विठोबा रखुमार
पारकुमाई पारकुमाई हो पारकुमाई हो पारकुमाई हो पारकुमाई हो पारकुमाई हो पारकुमाई पोटा पुरते काम परी अगत्य तो राम कारण ते हेच करी
चित्ती पांडुरंग धरी प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा कारण ते हेच करी चित्ती पांडुरंग धरी तुका म्हणे बळ बुद्धी वेचोनी सकळ कारण ते हेच करी चित्ती पांडुरंग धरी विठ्ठला 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 यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजां पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनो पंत तथा कुणी आवडीने मामासे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निस्संग जो सन्मती पुण्यश्लोक चितो वारकरी संप्रदायाचा अध्वर्यो खरा शोभतो ऐशा संत बरा सदा शुभकरा दांडेकरा वंदितो विठ्ठला 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 पोटा पुरते काम परी अगत्य तो राम कारण ते हेच करी चित्ती पांडुरंग धरी भगवत चिंतन सेवेकरिता निवडलेला अभंग आपणा सर्वांचे सुपरिचित वारकरी संप्रदायाचं कलशस्थान देहू निवासी वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंगगाथेतील 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून वर्तमान अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वांना काम आणि राम यांचा विवेक सांगून आपल्या सर्व बळबुद्धीचा अर्थात सर्व शक्तीचा वापर राम नामाच्या उच्चारणाकरता अर्थात
राम नाम भजना करता करण्याचा उपदेश करतायत. विठ्ठल अभंग चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अगदी अल्पसा परिहार. प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या श्री क्षेत्र गिरणारे गावामध्ये संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह अर्थात नामयज्ञ सोहळा वर्षाचा प्रारंभ आहे, अर्थात चैत्र मास आहे. त्यात विशेष म्हणजेच वसंत ऋतू आहे. वसंत ऋतू, चैत्र महिना आणि आपल्या उत्सवातील अजून काही दुग्ध शर्करा योग म्हणावेत असे योग, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म उत्सव आणि हनुमंतरायांचा जन्म उत्सव अशा या उभय निमित्तांनी अनेक निमित्तांनी संपन्न होत असणारा हा नामयज्ञ सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळी आणि सप्ताह संयोजक समिती यांच्या माध्यमातून आजची उत्सवातील क्रमाने 3ऱ्या दिवसाची संध्याकाळची कीर्तन सेवा आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही नवनाथ महाराज असतील आणि आमचे गुरुबंधू अभिजित महाराज असतील यांच्या आज्ञेने माझ्यापर्यंत आलेली आहे. विठ्ठल सप्ताहाचा 3रा दिवस आहे, पण हा फक्त सप्ताहाचा 3रा दिवस नाही, तर या पर्व काळामध्ये आपण जगतोय. या विशेष अशा महत्वाच्या भाग्याचा उदय प्राप्त करून देणाऱ्या काळामध्ये आपण अवगाहन करतोय. हा काळ मी सांगितलं चैत्र महिना आहे आणि वसंत ऋतू आहे. हा वसंत सगळ्यांचं जीवन प्रकाशित करणारा आहे, प्रज्वलित करणारा आहे. अगदी सर्वांच्या जीवनाला नवीन पालवी फोडणारा हा काळ आहे. मग या काळामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं आगमन झालंय आणि हनुमंतरायांच्या आगमनाची आपण प्रतीक्षा करत आहोत. या मध्य काळामध्ये, संधी काळामध्ये आता जर काल प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला असेल तर आता म्हणायला हरकत नाही, झाले रामराज्य का येऊने आम्हासी, धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हैसी. प्रभू श्रीरामचंद्र जन्माला आलेत म्हणजेच रामराज्य प्रस्थापित झालंय. अजून एक गंमत अशी आहे, महत्वाची गोष्ट अशी आहे, आजपर्यंत प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म आम्ही जन्माला आल्यापासून दरवर्षी करतोय. आपला सप्ताह सुरू झाल्यापासून प्रतिवर्षी करतोय. पण या वर्षीचा रामजन्म सोहळा काही अलौकिक आहे, काही विलक्षण आहे. कारण प्रभू श्रीरामचंद्रांचाच वनवास संपल्यानंतर त्यांचा होणारा हा पहिला जन्म सोहळा आहे. त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांना फक्त 14 वर्ष वनवासात जावं लागलं होतं. पण कलियुगाचा प्रभाव असा आहे महाराज, प्रभू श्रीरामचंद्रांना सुद्धा शेकडो वर्ष वनवासात राहावं लागलं. अगदी त्यांना स्वतःच्या जन्मस्थानाचाही हक्क मिळू नये एवढं दुर्दैव या पूर्ण हिंदुस्थानाने भोगलंय. आणि त्याच्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र आपल्या स्थानावर विराजमान झाल्यानंतर, स्थानापन्न झाल्यानंतर, मूर्ती रूपाने अधिष्ठित झाल्यानंतर आज पहिल्यांदा आपल्याला हा रामजन्म सोहळा संपन्न करण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय. विठ्ठल विठ्ठल आता आपण प्रतीक्षा करतोय. रामजन्म झालाय, आता हनुमंतरायांचा जन्म होणार आहे. 4च दिवस बाकी आहेत. पण हनुमंतरायांचा जन्म होण्याकरता आणि त्यांचं दर्शनही आपल्याला होण्याकरता आपण काय करावं? तुकोबाराय सांगतायत, आपलं एकच काम आहे, राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये. आता आम्ही जर रामाचा जन्म झालाय आणि राम भक्त आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर भक्त हा राम नामाला आपलं जीवन वाहणारा असावा. असा जर भक्त आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे, दासोत्तम म्हणून ज्यांचा विचार केला जातो अशा हनुमंतरायांचं दर्शन करायचं असेल, त्यांना पाहायचं असेल, त्यांचं प्रत्यक्ष करून घ्यायचं असेल तर आता रामनामाशिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्याला रामनामाचं चिंतन करायचंय. रामनामाचं चिंतन करायचंय, महत्वाचा भाग आहे. पण आपली अडचण अशी आहे महाराज, आम्हाला रामही पाहिजे आणि आम्हाला आमच्या संसाराचं कामही पाहिजे. आमची अडचण कुठे आहे? आम्हाला रामही पाहिजे आणि आम्हाला कामही पाहिजे. आज जो अभंग आपण सेवेकरता निवडलाय ना, तुकोबारा आपल्याला हेच शिकवणार आहेत, काम महत्वाचं की राम महत्वाचं. आणि मला वाटतंय तुम्ही बहुश्रुत आहात, तुम्हाला भरपूर कीर्तनाची, कीर्तनकारांची सवय आहे. त्याच्यामुळं तुम्हाला हे सांगायची गरज नाही, राम महत्वाचा की काम महत्वाचा. कोण महत्वाचं? कोण महत्वाचं? राम. ही छोटी छोटी पोरं पण म्हणतात महत्वाचं कोण आहे?
राम आहे. फक्त 2 तास राम महत्वाचा आणि 22 तास हा, आणि तरी पण म्हणायचं महत्वाचा कोण? विठ्ठला विठ्ठला. याचाच विचार, बस दुसरा काही विचार नाही करायचा आपल्याला. एवढंच पाहायचंय नक्की काम महत्वाचं आहे का राम महत्वाचं आहे. तुकोबाराय स्पष्ट सांगतायत काम करावं लागेल, पण काम किती करावं? पोटापुरते काम करा, पण किती करता? पोटापुरतं करा, पोटाला लागल एवढं करा. आणि राम मात्र अगत्याने स्वीकारला पाहिजे. परी अगत्य तो राम, कामाला गरजेपुरतं जीवनामध्ये स्थान द्या आणि रामाला मात्र आपल्या जीवनातील आवश्यक अत्यावश्यक बाब म्हणून स्वीकारा, अगत्याने स्वीकारा. ही तुकोबारायांची भाषा आहे. महाराज आम्ही रामच स्वीकारावा असं तुमचं म्हणणं आहे? हो, हेच आमचं म्हणणं आहे. का बरं? कारण ते हेची करी. कारण जर करायचं आहे ना तर मग हेच केलं पाहिजे. काय? अगत्य तो राम नाम अगत्याने उच्चारलं पाहिजे. आणि रामनामाला उच्चारणं म्हणजे काय करणं असेल तर चित्ती पांडुरंग धरी, चित्तामध्ये भगवान परमात्म्याला धारण करायचंय. परमात्म्याच्या सगुण रूपाला डोळ्याने पाहायचंय. त्याच्या लीलांचं गुणांचं कीर्तनाचं श्रवण कानाने करायचंय. मुखामध्ये त्याच्या नामाचा उच्चार धारण करायचा आहे. कंठी धरीला कृष्णमणी हा धारण करायचा आहे. आणि चित्तामध्ये परमात्म्याचे चरण धारण करायचे. चित्ती पांडुरंग धरी. मग महाराज काम पोटापुरतच करा आणि राम मात्र महत्वाचा म्हणून अगत्याने म्हणून स्वीकारा. आमचा प्रश्न असा आहे, मग पोटापुरतं काम करून आमचं भागल का? पोटापुरतं काम करून आमचं भागल का? आम्ही एवढे कष्ट करतोय तरी आमचं भागत नाही. आणि तुम्ही म्हणतायत काम किती करा? पोटापुरतं करा. कसं भागेल? तुकोबाराय म्हणतात काळजी करू नका. तुम्ही पूर्वी केलेलं कर्म आहे ना त्याला म्हणतात प्रारब्ध. त्या प्रारब्धावर भार घालून राहा. प्रारब्धी हेवा, प्रारब्धाचा विचार आहे ना. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. मग पोट जर प्रारब्धाने भरणार आहे तर प्रारब्धावर विश्वास ठेवा, प्रारब्धावर भरवसा ठेवा. आणि करायचंच असेल तर एवढंच करा. काय? प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा. भगवान परमात्म्याची सेवा हीच आपली खरी कमाई आहे, हीच आपली खरी जोडी आहे. हाच जीवनातला खरा लाभ आहे. मग याच्याकरता काहीही करावं लागलं तरी चालेल. महाराज काही म्हणजेच तुम्ही संसाराकरता बळाचा वापर करता, संसाराकरता बुद्धीचा वापर करता, शक्तीने आणि युक्तीने तुम्ही फक्त संसार करता, तुम्ही फक्त काम करता, तुम्ही फक्त पोटाला लागेल तेच करता. पण आजपासून बदल करा. काय करा? तुमचं बळ आणि तुमची बुद्धी हे दोन्ही सुद्धा वापरा. पण कुठं वापरा? तुका म्हणे बळ बुद्धी वेचोनी सकळ, कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी. बळाचा आणि बुद्धीचा वापर सुद्धा रामनामाला मुखामध्ये धरण्याकरता, पांडुरंगाला चित्तामध्ये धारण करण्याकरताच करा. विठ्ठला विठ्ठला. फार सोपा अभंग आहे. आपल्या सर्वांना सहज कळण्यासारखा अभंग आहे. फक्त थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. तुकोबाराय काय म्हणतात या अभंगातून एवढं जर विचारलं. आता काय दररोजचा कीर्तनाचा अभंग तुम्हाला लक्षात राहतो का नाही मला माहित नाही. कारण लोक कीर्तनात बसल्यानंतर सुद्धा कीर्तनात लक्ष नसतं म्हणतायत. चांगलं आहे, हरकत नाही, नसतं. आता हे कबूल करणं चांगलंच आहे. पण कीर्तनात असताना आमचे गुरुजी असं म्हणायचे, बुवा आपण जर कीर्तनाला गेलो ना, कीर्तनात जास्त काही नाही कळलं ना, निदान कीर्तनातून 2 तासांनी उठल्यानंतर तेवढा कीर्तनाला घेतलेला अभंग तरी आपला पाठ व्हायला पाहिजे. किती वेळ आहे? 2 तास आहे. अभंग किती असतो महाराज? 2-4 ओळीचा अभंग असतो. सोप्या भाषेत 4 कडव्याचा, जास्तीत जास्त 4. आणि त्यातही पण दीडक्या पद्धतीचा असला तर मग तो लहानच असतो. त्याला 2 ओळीमध्ये पण बसवता येते. एवढा 2 ओळीचा अभंग 2 तासात आपण पाठ करू शकत नाही का? हा, मग सांगा बरं आतापर्यंत तुमचे किती अभंग पाठ झालेत? तसलं कशाला विचारताय महाराज आम्हाला? आम्ही पाठ करायला येत नाही, मग आम्ही पाठ करायला येतो. कळतंय ना? पाठ करायला म्हणजे जिथून फिरलं का आपली मनपाकडे काय होते? हा, मग तशी पाठ करायला येतो. पण अभंग पाठ करायला आम्ही येत नाहीत. विठ्ठला या अभंगात तुकोबाराय काय सांगतायत? हा सोपा प्रश्न जर विचारला तर तुकोबाराय हेच सांगतायत, काम आणि
राम या दोघांमधला विवेक तुकोबाराय शिकवतायत. काम महत्वाचं आहे का राम महत्वाचं आहे हे तुकोबारायांनी आपल्याला शिकवलंय. आणि मला वाटतंय हा प्रश्न विचारायची गरज नाही, आपल्याला सगळ्यांना कळतंय कामापेक्षा राम महत्वाचा आहे. पण तरी सुद्धा कामापेक्षा राम महत्वाचा आहे अशाच लोकांना, असं मान्य करणाऱ्या लोकांना तुकोबारायांनी हेच सांगितलंय, कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, दुःख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. एकच उतरण्यामध्ये कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तुकोबारायांचा अभंग सगळ्यांना माहितीये. कामामध्ये काम, पुढं काही म्हणा राम राम. माझा एक छोटासा प्रश्न आहे, ऐका. आपण ऐकताय आणि चांगला ऐकताय म्हणून विचारतोय. तुकोबारायांनी काय सांगितलंय? कामामध्ये काम आणि पुढं काही म्हणा राम राम. हा काही शब्द कळतो का तुम्हाला? काही शब्दाचा अर्थ जास्त होतो का कमी होतो? काही थोडं उगाच काहीतरी द्या ना. आपण म्हणतो ना मला काहीतरी द्या. काही शब्दाचा अर्थ जास्त का कमी? कमी ना. मग तुकोबारा काय म्हणतायत? कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम, म्हणजेच काम जास्त आणि राम राम काही ना, म्हणजेच कमी. असं पटतंय का तुम्हाला? तुकाराम महाराज राम राम कमी म्हणा आणि काम जास्त करा असं म्हणत असतील असं वाटतंय का? मग याचा अर्थ कसा लावायचा? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. फार अवघड आहे. आपण आतापर्यंत तोच अर्थ गृहीत धरून चाललोय. काय? जास्त काम करा, जास्त संसार करा आणि थोडंफार राम राम करत चला. ही आपली अर्थसंगती आहे. पण याचा अर्थ असा करायचा नाही हे लक्षात ठेवा, नाहीतर आजच्या अभंगाचा अर्थ लागणार नाही. विठाला हे जे काही पद आहे ना, काही म्हणा राम राम, त्याचा अन्वय कुणाशी जोडायचा हे फार महत्वाचं आहे. आपल्याला अन्वय नाही कळला तर अर्थ नाही लागणार. अगदी याच्याकरता, हे कळण्याकरता मी एक वाक्य नेहमी सांगत असतो. व्याकरणातले थोडंसं जास्त अवघड नाही, सोपं आहे. फक्त त्याचा अर्थ तुम्हाला कळतोय का पहा, लक्ष देऊन ऐका. वाक्य काय? एक माणूस रस्त्याने चालत येत होता. चालत आलेला त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तुमच्या भाषेत एक्सप्रेशन्स थोडेसे विचित्र होते. ते पाहिले आणि त्याला विचारलं, का हो तुमचा चेहरा का पडलाय? तो म्हटला, दृश्यच असं पाहिलं, काहीतरी विचित्र पाहिलंय. अहो पण काय पाहिलं? त्याने सांगितलं, मी मेलेली गाय चालताना पाहिली. ऐकताना सगळे जागेत? काय म्हटलंय त्याने? मी मेलेली गाय चालताना पाहिली. वाक्य बरोबर वाटतंय का तुम्हाला? चुकीचं आहे वाक्य. प्रथमदर्शनी जर पाहिलं तर वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, मी कीर्तन सांगायला उभा आहे, हे वाक्य बरोबर आहे आणि 100% बरोबर आहे. आता मला प्रश्न आहे आणि तो मलाही प्रश्न आहे, मेलेली गाय चालताना पाहता येते का? जर मेलेली गाय चालली असती तर मग मेलेला माणूस सुद्धा चालला असता. मग माणूस मेल्यानंतर तुम्हाला न्यायला किती जण लागतात? 4 जण लागतात ना. काय गरज आहे? एखादा मेला त्याला म्हणायचं, तू चालू शकतो, तू स्मशानभूमीत ये, आम्ही तुला पेटवायला तिथून येतो. जमू शकतं ना. पण मेलेला माणूस किंवा मेलेला जीव चालू शकत नाही. मग मी मेलेली गाय चालताना पाहिली याचा अर्थ काय? ऐका. याचा अर्थ असा आहे, तो सांगतोय, मी रस्त्याने चाललो होतो, मेलेली गाय रस्त्याच्या कडेला पडलेली होती आणि मग मी मेलेली गाय चालताना, चालत कोण होतं? गाय नव्हती चालत, मी चालत होतो.
आणि तुम्ही काय गृहीत धरलंय? तुम्ही मेलेल्या गायीला चालवताय अजून पण. अडचण इथंच आहे. मेलेल्या गायीला चालवू नका. चालणारा कोण आहे? मी आहे. मी चालत होतो आणि चालणाऱ्या मी रस्त्याच्या कडेला पडलेली मेलेली गाय चालताना पाहिली. एवढा सरळ अर्थ आहे. फक्त काय झालंय, चालताना हे क्रियापद तुम्ही मीकडे जोडायचं तर तुम्ही कुणाकडे जोडलं? गायीकडे जोडलं. तसंच आहे इथं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, राम राम काही म्हणा, म्हणजेच राम रामाला थोडा वेळ द्या, असा हा काही शब्दाचा संयोग, काही शब्दाचा अन्वय. राम राम म्हणा इकडे लावायचा नाही. मग कामामध्ये राम राम म्हणा आणि काम काही. कळतंय ना? कामामध्ये म्हणजे संसारामध्ये, कृतीमध्ये, जीवनामध्ये कर्म करत असताना राम राम जास्त म्हणा. फक्त राम रामच म्हणा आणि काम काम काही करा. कामामध्ये काम काही, कामामध्ये काम काही आणि उत्तरार्ध म्हणा राम राम असा अन्वय लावावा लागेल. विठाला असं जर असेल तर आता सांगा, कामामध्ये सुद्धा कर्माला प्राधान्य आहे का रामाला प्राधान्य आहे? कोणाला प्राधान्य आहे? रामाला प्राधान्य आहे. फक्त अडचण अशी आहे, रामाला प्राधान्य आहे, राम महत्वाचा आहे, रामनामाचा उच्चार व्हायलाच पाहिजे, रामनामा पुढे कर्म सुद्धा शून्य आहे हे म्हणणारे आम्ही रामनाम अगत्याने उच्चारत नाही. हीच अडचण आहे. काय? गीता माऊलीची भाषा आहे आणि ते सगळ्यांना परिचित आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. फार गोड वचन आहे महाराज. आणि हे वचन इतकं गोड आहे ना का ज्यांचा संप्रदायाशी आणि साधनेशी काही संबंध नाही अशी लोक सुद्धा ब्रीदवाक्य म्हणून हे वचन उच्चारतात. कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन. कुणाकडे पाहिलं तर त्यांचं, एखादी संस्था आहे त्यांचं ब्रीदवाक्य हे, एखादी संघटना आहे त्यांचं ब्रीदवाक्य काय कोणी पण उच्चारते का? कारण ते वाक्यच तितकं महत्वाचं आहे. काय वाक्य आहे? ते अधिकार कर्मणी एव. तुमचा अधिकार कर्म करण्याचा आहे. कारण आपण जीव आहोत. आपण कोण आहेत? सगळे जीव आहे. जीवाने काय करावं तर जीवाने आपल्या स्वकर्माचं आचरण करावं. बस स्वकर्माचं आचरण करण्याकरता मरण आलं तरी चालेल पण त्याचं आचरण करावं. हा उपदेश भगवान परमात्म्याने अर्जुनाला केला. भगवान सांगतात, अर्जुना स्वधर्मे निधनम श्रेय. स्वधर्माच्या आचरणामध्ये मरण आलं तरी चालेल पण स्वकर्माचं आचरण सोडायचं, कर्म करत राहायचंय. कर्म केलंच पाहिजे. महाराज ठीक आहे, कर्म केलं पाहिजे हे भगवंताने सांगितलंय. फक्त सांगितलं नाही. तुम्ही जर गीतेचं अध्ययन केलं असेल, गीता वाचली असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं असेल तर लक्षात येईल गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या अध्यायांना काही नावं दिलीत. काय दिलीत? नावं. प्रत्येक अध्यायाला स्वतंत्र नाव आहे. अध्याय पहिला, अध्याय दुसरा अशी संख्यावाचक नावं नाहीत. नावं स्वतंत्र आहेत. पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्य योगो नाम द्वितीयोध्याय. तिसऱ्या अध्यायाचं नाम आहे कर्मयोगो नाम तृतीयोध्याय. चौथ्या अध्यायाचं नाम आहे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोध्याय. पाचव्या अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योगो नाम आता सगळ्यांना सांगत 12व्या अध्यायाचं नाव आहे भक्ती योगो नाम द्वादशोध्याय. 13व्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम त्रयोदशोध्याय. 15व्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय. 16व्या अध्यायाचं नाव आहे दैवासुर संपद विभाग योगो नाम षोडशोध्याय. आणि 18व्या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योगो नाम अष्टादशोध्याय. का सांगितलंय मी हे? ही जी नावं आहेत ना, व्यास महर्षींनी फार जाणीवपूर्वक नावं दिली ती अध्यायांना. ही नावं देत असताना तिसरा अध्याय, या तिसऱ्या अध्यायाचं नावच आहे कर्मयोगो नाम तृतीयोध्याय. नावच दिलंय कर्मयोग. कारण देवाने अर्जुनाला सांगितले, अर्जुना कर्म करणं म्हणजेच काम करणंच फार महत्वाचं आहे. तिथलं वचन आहे कर्मणी एव अधिकार हते. कर्मण्येव अधिकार असते तिथला विचार आहे. मग कर्म करणं हा जर भगवंताचा आदेश असेल, भगवंताचा उपदेश असेल, भगवंताची आज्ञा असेल तर मग आम्ही कर्म करावं का करू नये हाच आमचा पुढचा प्रश्न आहे. विठाला अजून थोडा जर बारकाईने विचार करायचा झाला तर देवाने सांगितलंय म्हणून आपण काम केलं पाहिजे. आणि अजून एक विचार आहे, आपण जरी ठरवलं
काम करायचं नाही, तरी सुद्धा माणूस काम केल्याशिवाय राहू शकत नाही. आता काय, थोडस आत्ताची पिढी, आमची नाही म्हणत मी, पण आत्ताची पिढी थोडीशी आळशी आहे बरं का, तुमच्यापेक्षा का आळशी आहे? कारण जुने लोक जेवढे काम करायचे, जेवढे कष्ट करायचे, तेवढे कष्ट आता होत नाही. आणि मग आता एक तफावत निर्माण झाली, एक दरी निर्माण झाली. परिणाम आहे ना, वाद होतात. मी आमच्याकडचं सांगतो, इकडचं मला काय माहित नाही. जुने जे म्हातारे माणसं आहेत ना, त्यांना आयुष्यभर काम करायची सवय लागली. इतकी काम करायची सवय लागली का काम सोडून एक सेकंद सुद्धा ते विश्रांती घेत नसायचे. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत, अंथरुणावर पडेपर्यंत काहीतरी खुटफुट चालू असायचीच. काम नाही असा माणूस बसलेला दिसत नसायचा. त्यांची आयुष्यभर काम करण्याची सवय, तिचं व्यसन लागलं, तिचा छंद लागला आणि ती इतकी सवय लागली, आता त्यांना काम करायची गरज नाही. तरी सुद्धा ते काम केल्याशिवाय राहत. उगाच इकडचा ढिगारा उचल, तिकडं टाक, तिकडची माती उचल, इकडं टाक, इकडे एखादा खड्डा घे, तिकडं माती भर, तिकडचा दगड उचल, इकडं ठेव, नाहीच काय जमलं तर दुसऱ्याचे बांधच कर, दुसऱ्याचं गवतच काप, चालू आहे. पण काम केल्याशिवाय राहत. काम करण्याची सवय लागली. आणि मग काय झालंय, ही जी जुनी माणसं आहेत ना, ज्यांना काम करायची सवय लागली, ते स्वतः तर काम केल्याशिवाय राहत शांत बसत नाहीत. पण दुसरा जर एखादा पोरगा, सून, नातवंड घरात जर विना कामाचे बसलेले दिसले तर त्यांना ते सुद्धा सहन होत. मग काही कामच करत नाही, आयतं खाता, बोंबलत फिरता, टाइमपास करता, काही अक्कल नाही. ही नावं ठेवणार कोण? म्हातारी माणसं. अगदी आता ते तुम्हाला जास्त माहिती आहे, मी तुम्हाला कशाला सांगायचं महाराज, तुमचा सगळ्यांचा दररोजचा अनुभव आहे. कदाचित तुम्हाला ते बोलणं पाठ पण झालं असेल जुन्या लोकांचं ऐकून. जुन्या लोकांना काम करण्याची इतकी सवय लागली, इतकी सवय लागली की ते कामाशिवाय राहू शकत नाही. तुम्ही म्हणताल मग त्यांना सवय होती ना, आम्हाला आयतं खायची सवय लागली. हो, आयतं दे रे हरी. आता पलंग मोडून चालला तरी हरी देतोय आणि आपण खातोय, हीच अडचण आहे. विठाला पण लक्षात ठेवा, हा जो दरीचा विचार केला, हा जो दुहीचा विचार केलाय ना, हा भेद जरी आपण लक्षात ठेवला, जुन्या लोकांना कामाची सवय होती, आता लोक काम करत नाही, हे म्हणत असताना सुद्धा हे लक्षात ठेवा की काम करत नाही असा माणूस तुम्हाला संसारात सापडणारच नाही सापडणार. कारण गीतेचीच भाषा पुन्हा ऐका, नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत अकर्मकृत कश्चित क्षणम अपि न जातु. विठला कर्म न करता काम करत नाही असा एकही माणूस एक सेकंद सुद्धा राहू शकत नाही. प्रत्येक क्षणाला माणूस काही ना काही काम करत असतो. कोणी म्हणेल महाराज अहो मी बसून राहिलोय आणि मी काय काम करतोय? बसला हे सुद्धा कर्मच आहे. महाराज मी नुसता झोपा काढतो, मी काहीच करत नाही. झोपा काढतो हे सुद्धा काय कर्मच आहे. कोणी म्हणला महाराज मी झोपतही नाही, बसतही नाही, दररोज 3 टाइम खातो ना, खातो हे सुद्धा काय कर्मच आहे. अजून एखादा म्हटला मी खात पण नाही, खात नसेल पण जिवंत आहेस ना, आणि जिवंत आहे म्हणजे श्वास प्रश्वास चालू आहे ना, श्वास घेणं आणि उच्छ्वास सोडणं हे सुद्धा काय. आता कोण म्हणू शकतं मी काहीच कर्म करत नाही? काहीही न करणारा सुद्धा श्वास घेण्याचं कर्म करतोय, उच्छ्वास बाहेर टाकण्याचं कर्म करतोय. कर्माशिवाय माणूस राहूच शकत नाही. मग ज्या कर्माशिवाय माणूस राहूच शकत नाही त्या कर्माला प्राधान्य द्यायचं का नाही द्यायचं हा प्रश्न आहे. विठाला तुकोबाराय म्हणतायत काम करा, कर्माला प्राधान्य द्या, पण कर्माला प्राधान्य देत असताना रामाला जेवढं द्यायचंय तेवढं प्राधान्य कर्माला देऊ नका. म्हणजेच रामाच्या पुढं कर्माला दुय्यम माना. किती दुय्यम माना? तुकोबाराय स्पष्ट करतायत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. काम
पोटा पुरती काम परी अगत्य तो राम. तुकोबारांची भाषा आहे. महाराज म्हणतायत रामही तुमच्या समोर आहे, कामही तुमच्या समोर आहे. तुम्ही रामही उच्चारू शकता आणि तुम्ही कर्मही करू शकता. पण दोन गोष्टी जर समोर असतील तर मग माणसाच्या मनात प्रश्न येतो. काय? दोन गोष्टी समोर आल्या आणि त्या जर समांतर असतील तर मग प्रश्नच पडतो, कुणाला महत्व द्यायचं. आणि मग भेद होणं स्वाभाविक आहे. भेद होणं स्वाभाविक आहे. बऱ्याच वेळेला दोन गोष्टी असल्यामुळंच भेद होतो आणि मग भेद झाला का नुकसान आहे, त्रास आहे. तुकोबारांच्या भाषेत फजिती आहे. तुकोबारांच्या भाषेत काय? फजिती आहे, पाप आहे. का? आता आपल्याला ते माहिती आहे, दोन बायका, एका पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याचे घरी. दोन भाऊ समोर आले तर मग कोणाला महत्व द्यायचं, कोणाला नाही द्यायचं हा प्रश्न पडतो ना. दोन पत्नी असतील तर मग एक आवडती असते आणि दुसरी नावडती. ही आलंच. उत्तानपाद राजाला दोन राण्या होत्या, एकीचं नाव सुनीती, दुसरीचं नाव सुरुची. सुनीती होती ती आवडती का नावडती? सुनीती नावडती होती आणि सुरुची आवडती होती. दोन आल्या का एक आवडती एक नावडती, हा भेद होतोच ना. तसं रामही आहे आणि कामही आहे. बरं, काम करायला कुणी सांगितलंय? देवानेच सांगितलंय. अर्जुना कर्म कर. ही भाषा कुणाची आहे? देवाचीच आहे. आणि रामनामाचा उच्चार करावा आवडे देवासी. तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, ही सुद्धा त्याचीच इच्छा आहे. रामनामाचा उच्चार करावा ही सुद्धा इच्छा त्याचीच आहे. आणि कर्म करावा ही इच्छा सुद्धा त्याचीच आहे. मग आमच्याकडनं भेद होतो महाराज, पण आमच्याकडनं विरुद्ध भेद होतो. काय होतंय? आम्ही कामाला महत्व देतो आणि रामाला दुय्यम स्थान देतो. तो कोबारे म्हणतात हे जमणार नाही. मग करायचंय ना कामही करा, उच्चारायचा ना रामही उच्चारा, पण पोटा पुरते काम. काम किती? पोटा पुरतं. आणि राम मात्र अगत्य तो राम. हा परी शब्द आहे ना, परी. परी कळतो ना? परी परी पाहिलं का तुम्ही? परी हा परी शब्द तसा तर वाङ्मयामध्ये दोन प्रकाराने आला. परी ह्रस्व इकार आहे आणि परी दीर्घ. म्हणजे परी एका ठिकाणी पहिली वेलांटी येते आणि परीला एका ठिकाणी दुसरी वेलांटी येते. दुसरी वेलांटी आली का मग स्वर्गातून येते ती परी. आणि पहिली वेलांटी आली का परी शब्दात अर्थ होतो पण, परंतु, किंतु. विठाला मला जास्त विस्तार करायचा नाही, फक्त मला एवढं सांगायचं हा परी शब्द काय सांगतोय? परी अगत्य तो राम, पण, परंतु काम पोटापुरतं करा, पण परी अगत्य तो राम. पोटापुरतं म्हणजे किती हाही प्रश्न पडेल. पोटापुरतं म्हणजेच किती? जेवढं पोट आहे तेवढं. आणि पोट केवढं आहे? हिती एवढे पोट, एवढे पोट, से पोट. पोट केवढं आहे म्हटले? विती एवढं. म्हणजेच आपली वीत असते ना, वीत कळतं ना? वीत, हा, वीत म्हणजेच आपली दोन बोट, करंगळी आणि अंगठा यांना ताणायचं. त्यांच्यातलं जेवढं अंतर होईल किंवा मध्यमा आणि अंगठा यांना ताना जेवढं अंतर होईल त्याला म्हणायचं वीत. प्रत्येकाचं पोट किती असतं? विती एवढंच असतं. स्वतःच्या विती एवढं. बरं, दुसऱ्याच्या वितीने मोजायचं नाही. आणि आता कीर्तनात तर अजिबात नाही, घरी गेलो कपडे काढून मोजा लागलं त्यांनी. पण प्रत्येकाचं पोट प्रत्येकाच्या मापाने किती भरतंय? वितभर. म्हणून तर वितभर पोटासाठी म्हणतो ना आपण. मग प्रत्येकाचं पोट किती आहे? वितभर आहे. आता कोणी म्हणेल महाराज आमचं तर जरा जास्त आहे. आमच्याकडे नाही, तुमच्याकडे असं. काहींचं पोट वितीपेक्षा जास्त भरतं. आमचे बुवा म्हणायचे, बुवा आपण माप घ्यावं आणि आपलं पोट जर आपल्या वितीपेक्षा जास्त भरलं ना, समजायचं आपल्या मापात खोट झाली. हा, मग ते मापात आणायचा प्रयत्न करा. विठाला प्रत्येकाचं पोट वितभरच आहे, पण ते विती एवढंच पोट
द्वितीय वढेचे पोट केवढा बोभाट तयाचा, त्याचा बोभाट केवढा आहे महाराज, केवढा बोभाट आहे. या पोटा कारणी गा झालो पांगीला जना. या पोटासाठीच आपण रात्रंदिवस पळतोय ना. या पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. ये पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. ये पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. ये पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. देख फकीरा देख सन्यासी घर घर मांगे टुकड़ा. देख फकीरा देख सन्यासी घर घर मांगे टुकड़ा. ओ एक आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. ये पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. 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 फार गोड वचन आहे महाराज. ये पेट बडा बाका सबको लगा दिया धोका. महाराज जे सांगतायत मला वाटतं कबीर महाराजांचं आहे ना वचन. हा, कबीर महाराज बोलतायत ये पेट बडा बाका. या पोटाने काय नाही केलं महाराज. काय काय आपण जे करतोय ते कुणासाठी करतोय. सगळं पोटासाठी चाललंय ना. पोटामुळंच रात्रंदिवस धावपळ आहे. उठणं बसणं पळणं हे सगळं कुणासाठी चाललंय. पोटासाठी चाललंय. आपण प्रमाण पाहत होतो या पोटा कारणे गा झालो पांगीला जना. दुसऱ्यांच्या नको त्याच्या हुजऱ्या करतो माणूस. कशासाठी. पोटासाठीच. बस पोटासाठी. आम्हाला शाळेत असताना त्या यमकालंकारामध्ये एक वचन शिकवायचं. काय. कशासाठी. पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी. हा, कशासाठी. पोटासाठीच ना महाराज. का माणूस रात्रंदिवस पळतोय. का धावपळ करतोय. का हाडाची काढ करतोय. का रक्ताचं पाणी करतोय. कोणासाठी. पोटासाठी चाललंय. मग पोटासाठी चाललंय पण पोट आहे किती याचा विचार केला पाहिजे ना. स्वतःचं पोट आणि स्वतःच्या पोटाचं माप प्रत्येकाला कळलं पाहिजे. आता आपल्या पोटाचं माप टेलरला जास्त माहिती असतं. आपल्याला नसतं माहिती. पण खरं सांगू का टेलरला बाहेरचं माप माहिती आहे. आपल्या पोटाला आतमध्ये किती लागतं आणि काय लागतं याचं माप आपल्याला चांगलं माहिती पाहिजे. विठाला पोटासाठी खाणाराला पोटाचं माप चांगलं माहिती पाहिजे. पंगत आहे ना. आता आहे ना. पंक्तीत बसल्यानंतर पाहायची. काय पंक्तीत लोक बसतात. पात्र वाढलं का पदार्थ वाढणारा येतो. कधी कधी एखाद्या दिवशी पंक्तीला पदार्थ कमी पडू द्या. दुसऱ्या दिवशी आहे ना पहिल्याच वाढीला सगळे म्हणणार हे अजून वाढ अजून वाढ. का. कारण काल कमी पडलं होतं ना. काल जर कमी पडलं असेल तर दुसऱ्या दिवशी एक पदार्थ आला का तो 3 वेळा 3 पट वाढवून घेणार. आणि मग खाऊन होत आलं का पात्रात तसंच ठेवणार. काय गंमत आहे महाराज. आपल्या पोटाला लागतं तेवढंच घ्यावं ना. पण परत येतं का नाही या चिंतेपायी भरपूर घेऊ. आता त्या आमच्याकडे हावभारे म्हणतात त्याला. हा, असं हावभारे असतात. तुमच्याकडे काय म्हणतात. उगाच गरजेपेक्षा जास्त घेऊन ठेवलं. आता तुम्ही काय म्हणायचं नंतर म्हणत बसा. जाऊ द्या त्या भानगडीत पडण्यापेक्षा भरून ठेवायचं. उगाच घेऊन ठेवायचं. घेऊन ठेवायचं. आता त्या माता मावल्यांचा स्वभाव चांगला. काय त्यांच्या पात्रात जर शिल्लक राहिलं ना बिचारा पात्र गुंडाळून घरी नेतील. पण पुरुष तसं करत नाही. पात्र आहे तिथंच आणि पदार्थ आहे पण तिथंच मातीत. अडचण आहे. मग एखाद्या म्हाताऱ्याजवळ जायचं. त्याच्या पात्रात पाहायचं. त्याला विचारायचं बाबा ते 2 घास राहिले तेवढं खाऊन घ्या ना. 2 घास राहिले तेवढं खाऊन घ्या. तो म्हणतो महाराज काय करावा आता जातच नाही. घासभर सुद्धा जात नाही. अहो मग घेतलं कशाला. महाराज अंदाजच नाही आला. काय म्हणतो तो अंदाज. 60 वर्ष वयाच्या माणसाला जर खाण्याचा अंदाज येत नसेल तर परमार्थाचा अंदाज कधी यायचा. विठाला मला असं साधारणपणे वाटतंय बरं का. काय माणसाला कमीत कमी आपल्या पोटाचा तरी अंदाज
पाहिजे, आपल्या पोटाला किती लागतंय हे माणसाला कळलं पाहिजे. मग जेवढं पोटाला लागतंय ना तेवढंच काम करा, ही तुकोबारांची भाषा आहे. जास्त कामाची अपेक्षा नाही. कारण काय, आता हे पण म्हणण्याचा हेतू स्वतंत्र आहे. काय, पोटाला जे लागतं त्याचं नाव अन्न आहे. पोटाला जे लागतं त्याचं नाव काय, अन्न आहे. आणि अन्न आपल्या कष्टाने मिळत नाही, हे तो प्रारब्धाधीन आपण उच्चारून आलोय. अगदी तुकोबारांची अजून भाषा आहे, प्रारब्धेचे भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट. तुका करीना भोबाट, 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 तुका करीना भोबाट. प्रारब्धेची भरे पोट. पोट जे भरतंय ना ते अन्नाने भरतंय, आणि अन्न आपल्या प्रारब्धात असेल तर मिळणारच आहे. आपण कितीही प्रयत्न करा, प्रारब्धात असेल तरच मिळणार आहे. आणि अजून सांगू, प्रारब्धात असेल तेवढंच मिळणार आहे. कितीही प्रयत्न करा, कसेही करा, जेवढं प्रारब्धात आहे तेवढंच, आणि जसं प्रारब्धात आहे तसंच मिळणार आहे, त्याच्यामध्ये अन्यथा होणार नाही. प्रारब्धाचा विचार तर इतका व्यापक आहे महाराज. आता हा प्रारब्ध विचार शब्द पुढं पण तिसऱ्या चरणात आलाय. प्रारब्ध हेवा थोडंसं बोलतो उगच. काय, त्या प्रभू श्रीरामचंद्रांना फार विस्ताराचा प्रसंग आहे. कालच आपण रामनवमीचा उत्सव साजरा केलाय, थोडंसं बोलायला हरकत नाही. प्रभू श्रीरामचंद्रांना दशरथ राजाने असं आश्वासन दिलं, रामा उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहे, म्हणजेच तू उद्या राजा होणार आहेस. म्हणजेच बाबा म्हणतायत, दशरथ म्हणतायत, राम ऐक, काय, उद्या तू राजा होणार आहे, म्हणजेच मला स्वेच्छानिवृत्ती पाहिजे, मला निवृत्त व्हायचंय, मला आता राज्यकारभार पाहायचा नाही, मला माझ्या आत्मोद्धाराचं साधन करायचंय. प्रभूंनी सहजपणे वडिलांना होकार दिला. ठीक आहे, मी जर राजा होणार असेल तर राजगादी मी स्वीकारायला तयार आहे. आणि मग आदल्या दिवशी दिलेला शब्द आहे, उद्या राम राजा होणार आहे. सगळ्या नगरीमध्ये दौंडी पिटवली आहे, उद्या राम राजा होणार आहे, उद्या राम राजा होणार आहे. महाराज, त्या अयोध्येमध्ये असा एकही जीव नव्हता ज्याला राम राजा होणार आहे याचा आनंद झाला नाही. प्रत्येकाला आनंद आहे. कशाचा? आमचा राम राजा होणार आहे, राम राज्याभिषेक होणार आहे, राम राज्यामध्ये आम्हाला राहायला मिळणार आहे, रामप्रभूंच्या अधिपत्याखाली, त्यांच्या अधिष्ठानाखाली आम्हाला वावरायला मिळणार आहे. हा आनंद आहे. सगळ्यांच्या अंतःकरणात तो आनंद आहे. सगळे आनंदाने उचंबळून निघालेत. कधी एकदा रात जातीये, सूर्योदय होतोय आणि रामराज्याभिषेक पाहतोय असा आनंद प्रत्येकाच्या अंतःकरणात वाट पाहतायत. आणि रात्री एक घटना घडली. मंथरेच्या सहवासामध्ये कैकईची बुद्धी बदलली आणि कैकईने दशरथांकडे जाऊन 2 वर मागून घेतले. कोणकोणते? पहिल्या वराने भरताला गादी आणि दुसऱ्या वराने ती कैकई फार हुशार आहे बरं. तिने पहिल्या वराने रामाला वनवास नाही मागितला, पहिल्या वराने भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास. का बरं असं केलं? पहिल्या वराने रामाला वनवास का नाही मागितला? कारण तिला हे माहितीये, मी जर दशरथाला म्हटलं पहिल्यांदा रामाला वनवासाला पाठवा तर भरताला गादी मागण्याकरता दशरथ शिल्लक राहील का नाही याची गॅरंटी नाही. मग अगोदर गादी मागून घ्यावी आणि मग रामाचं वाटोळं का होईल. मग राम वनवासाला, फार सूक्ष्मता आहे. अरे रामायण अध्ययनाचा विषय, चला स्वतंत्र आहे. मग कैकईने वर मागितले आणि लगेच सगळीकडे बातमी पसरली. काय? जो राम राज्याभिषेक होणार आहे, सिंहासनावर अधिष्ठित होणार आहे, राजा होणार आहे, तोच आता वनवासाला जाणार आहे. ही बातमी पसरली, सगळ्या अयोध्येत पसरली. अयोध्येवर शोककळा पसरली. पण रामप्रभू जितक्या सहज आणि जितक्या आनंदाने राजगादीवर बसायला तयार झाले होते ना, तितक्याच सहज आणि तितक्याच आनंदाने वनवासाला जायला सुद्धा तयार झाले. वनवासाला जायला तयार झाले यात नवल नाही महाराज. जेवढ्या सहज त्यांची पावलं राजगादीकडे जाणार होती, सिंहासनाकडे जाणार होती, तितक्याच सहज आणि त्याच सहजतेने त्यांची पावलं वनाकडे निघाली. जितक्या सहजतेने त्यांनी अंगावरती राजवस्त्र धारण करण्याचं ठरवलं होतं, तितक्याच सहजतेने त्यांनी अंगावर वल्कल धारण केली. कुठल्याही प्रकारचा प्रतिकार नाही. तसं पाहिलं तर रामप्रभूंनी प्रतिकार करायला पाहिजे होता, विरोध करायला पाहिजे होता. तुझा वर दशरथाकडून मागायचा आहे, काय मागायचं? दशरथाला माग, मला वनवास का? हे म्हणायला पाहिजे होतं. कुणी? रामाने म्हणायला पाहिजे होतं. पण रामाने म्हटलं नाही. रामप्रभूंनी तेवढा सुद्धा विरोध केला नाही. अगदी ऐका, रामाने विरोध केला नाही, पण रामाच्या वतीने लक्ष्मणाने विरोध केला. रामाच्या वतीने विरोध कोणी केला?
लक्ष्मणाने केला. ऐका, लक्ष्मणाला ही बातमी कळली. लक्ष्मण फार आनंदात आहे. काय, उद्या सकाळी माझा दादा राजा होणार आहे. हो, माझा दादा उद्या सिंहासनावर बसणार आहे आणि दादाच्या बाजूला पंखा घेऊन मी त्यांना हवा घालणार आहे. त्यांच्या जवळ मी छत्र धरून उभं राहणार आहे. त्यांच्या जवळ मी त्यांचा सेवक म्हणून उभा राहणार आहे. त्यांच्या चरणाशी पाय धरून मी बसणार आहे. या अपेक्षा आहेत, हा आनंद आहे. आणि या आनंदामध्ये कुणीतरी येऊन सांगितलं, लक्ष्मणजी आनंद उत्सव बंद करा. काय, ज्या प्रभूंना राज्याभिषेक होणार आहे ना तोच राम उद्या सकाळी वनवासाला निघालाय. का, असं घडलंय. कैकेयीने वर मागून घेतलेत, दशरथांनी तिला वचन दिलंय आणि आता रामप्रभू वनवासाला निघालेत. हे ऐकलं, लक्ष्मणाच्या तळपायाच्या मस्तकात गेले महाराज. रामावर ज्या वचनांचा काहीच परिणाम झाला नाही, पण त्याचा परिणाम झाला कुणावर, लक्ष्मणावर झाला. लक्ष्मण इतका रागावलाय, लालबुंद चेहऱ्याने दान 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 पाय आपटीत रामाच्या महालात आला. पाहिलं तर रामप्रभू महलातच नाही. कुठं गेलेत, रामप्रभू कौसल्या मातेकडे गेले होते आज्ञा मागायला. आई, मी वनवासाला चाललोय, मला आज्ञा दे. रामप्रभू आज्ञा मागायला गेलेत. हे कळलं, लक्ष्मण त्याच त्वेषाने त्याच रागाने कौसल्याच्या महालामध्ये आले. दररोजचा नियम, लक्ष्मण रामाच्या समोर आला तर नजर खाली असायची. पहिल्यांदा नमस्कार करायचा आणि डोळ्याला डोळे भिडवून नाही तर भगवंताच्या पायाकडे पाहून बोलायचा. हा लक्ष्मणाचा नियम. पण आज लक्ष्मणाने सगळं झुगारून दिलंय. लक्ष्मण म्हणतोय, पहिल्यांदा तर गेला आणि जो लक्ष्मण नमस्कार केल्याशिवाय दादाच्या समोर उभा राहत नव्हता तो रामाच्या पुढे तसा ताट उभा राहिला. बरं, नमस्कार तर नाही, पायाकडे नजर नाही, नजरेत नजर भिडवली आणि रामाला म्हणतोय, दादा मी ऐकलंय ते खरं आहे का. प्रभू श्रीरामचंद्र फार शांत आहे महाराज. प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा हो, तू जे ऐकलंय ना ते खरं आहे. दादा हे जर खरं असेल तर हा अन्याय. लक्ष्मण बोलतोय, हा काय अन्याय. प्रभू म्हणतात, हो लक्ष्मणा, हा अन्याय. मग दादा, अन्याय करणं हे जितकं चुकीचं आहे तेवढंच अन्याय सहन करणं हे सुद्धा चुकीचंच आहे. प्रभू म्हणतायत, लक्ष्मणा हे सुद्धा खरं आहे. मग दादा तुम्ही का चुकीचं वागताय, अन्याय सहन कशाला करताय. ऐका ना, कशासाठी वनवासाची तयारी करताय. आज जर तुम्ही मला म्हणता लक्ष्मणाची भाषा आहे, तुम्ही जर मला म्हणत असाल ना ज्या कैकेयीने ते वचन मागितलंय मला फक्त आज्ञा द्या, लगेच जाऊन तिथं शिरच्छेद करतो. भाषा कोणाची आहे, लक्ष्मणाची भाषा आहे. एवढंच नाही महाराज, लक्ष्मण इतका रागावलाय भावाच्या प्रेमासाठी, रामाच्या प्रेमासाठी. लक्ष्मण म्हणतोय, दादा तुम्हाला असं वाटतंय का राजाने वचन दिलंय, तो राजा आपला बाप आहे, मला चांगलं माहिती आहे. पण तो जर कैकेयीच्या मोहाने आंधळा झाला असेल, कैकेयीच्या प्रेमाने आंधळा झाला असेल तर अशा बापाला सुद्धा बांधून टाका. मला फक्त आज्ञा द्या, मी बांधतो. आणि फक्त बांधायची भाषा नाही करत लक्ष्मण. लक्ष्मण म्हणतोय, बध्यताम, नाहीच जमलं तर वध्यताम आपी, मला फक्त आज्ञा द्या. कैकेयीच्या प्रेमाने आंधळा झालेला दशरथ माझा बाप असला तरी रामाला वनवासाला जायला कारण ठरत असेल तर मी त्याचा शिरच्छेद करायला तयार आहे. ही भाषा कुणाची आहे, लक्ष्मणाची. मला पुढे सांगायचंय, ऐका. हे सगळं घडलं पण प्रभू श्रीरामचंद्र तेवढेच शांत आहेत, कुठल्याही प्रकारचा प्रतिकार नाही. आणि मग प्रभू बोलतायत, लक्ष्मणा हे सगळं जरी खरं असलं तर याच्याही पुढे जाऊन एक गोष्ट अजून खरी आहे, ते म्हणजेच प्रत्येकाचं प्रारब्ध. आणि ते प्रारब्ध कोणालाही चुकवता येत नाही. पंचदशीकारांची भाषा आहे, अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर न लिप्येरन नल राम युधिष्ठिर. प्रारब्धात जे आहे ना ते जर चुकवता आलं असतं तर नल राजाला त्रास झाला नसता. पांडवांना 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास सहन करावा लागला नसता आणि रामाला सुद्धा वनवासाला जावं लागलं नसतं. पण केव्हा, जर प्रारब्ध चुकवता आलं असतं तर. प्रारब्ध जे आहे ते काही करून चुकवता येत नाही. तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मादिका, न चुके ब्रह्मादिका, न चुके ब्रह्मादिका. तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मादिका, न चुके लेखा न चुके ब्रह्मादिका. लेखा म्हणजेच प्रारब्धाची रेषाच आहे, प्रारब्धाचा लेखा आहे.
काय ललाटीचे लिहिले ते नमुडे काही केलं तरी प्रारब्ध चुकवता येत नाही. मग पोट भरणं हे कशावर अवलंबून आहे? प्रारब्धावर अवलंबून आहे. जर प्रारब्धानेच पोट भरणार असेल तर काम पोट भरण्याकरता का करा. फक्त पोटा, आता ह्याच्यात पण पुरतं म्हटल्या, पोटा एवढं काम करा असं नाही म्हटलं. मग पोटा पुरतं, पोटा एवढं म्हणजेच पोट केवढे वाढवताल तुम्ही आणि तेवढं काम करत बसताल. नाही, पोटा एवढंच, पोटाचं माप जेवढं सांगितलंय ना तेवढंच काम करा, त्याच्यापेक्षा जास्तीची अपेक्षा करू नका. माणसं आहे ना पोटा पुरतं नाही करत, पोटापेक्षा जास्त करतात. अगदी पोटापेक्षा जाऊ द्या महाराज, ज्ञानोबारांची भाषा आहे, जिनेया ही परवती वाहती चिंता. आपल्याला जेवढं लागतंय ना तेवढंच पाहना. साधारणपणे आता गणित मी काही जास्त सगळं विचार नाही करत, पण एका माणसाला वर्षभर जगायला 1 पोतं धान्य भरपूर होतं. एका माणसाला वर्षभर जगायला किती पोतं धान्य? 1 पोतं. मग तुमच्या घरात जर 5 माणसं असतील तर तुम्हाला वर्षभरासाठी किती पोते लागणार आहेत? 5 पोते लागणार आहे. खरंच सांगा, तुमच्या घरात 5च पोते आहेत का? आणि 5 पोट्यावर तुमचं भागतं का? नाही. का? आपल्याला पोटापेक्षा जास्त कमवायची सवय लागली, पोटापेक्षा अधिकाचा संग्रह करण्याची सवय आहे. हे तरी बरं आहे. काहींचं असं आहे महाराज, पोटापुरतच नाही मरणाच्या पुढची पण चिंता करून ठेवतात. ज्ञानोबा राय बोलतात, जिनेया ही परवती वाहती चिंता, मरणाच्या पुढची चिंता. म्हणजे बुवा एक उदाहरण सांगायचे मला तेव्हा सांगत असतात. काय? एक सावकार, फार श्रीमंत सावकार म्हटलं, इतका श्रीमंत त्याच्या संपत्तीचा हिशोब लागत नव्हता. एवढा श्रीमंत, मोजता येत नव्हती एवढी संपत्ती. असा सावकार, एक दिवस त्याला काय लहर आली माहित नाही. त्याने आपल्या मुनिमजीला, ते नोकर असतात ना मुनिमजी, त्याला बोलावलं. म्हटले मुनिमजी या. मुनिमजी म्हटले काय मालक? काय नाही म्हटले, एक काम करायचे. काय काम करायचंय? आपल्या सगळ्या संपत्तीचा हिशोब लावायचा आणि आजपासून फक्त बसून खायचं ठरवलं. काय? फक्त बसून खायचं ठरवलं. काहीच काम करायचं नाही, काडी सुद्धा इकडची तिकडे उचलायची नाही, फक्त बसून खायचं ठरवलं. तर आपली संपत्ती किती दिवस पुरेल, किती आठवडे पुरेल, किती महिने पुरेल, किती वर्ष पुरेल याचा हिशोब लावायचा. कोणाला सांगितलंय? मुनिमजीला सांगितलं. आता मुनिमजी हुशार होता. बऱ्याच मालकाजवळ असणारे मुनिमजीच हुशार असतात. अडचण काय? मालकाला अक्कल नसतेच, फक्त त्याचा मोठेपणा. आता तुम्हाला आमदार हुशार नसतो, मंत्री हुशार नसतो, मग त्यांच्या जवळचा ते मुनिमजीच आहे ती. आणि हे जवळ असतात ना म्हणून यांची आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद टिकते. नाहीतर यांना काय कळत नाही. मी घंटा फक्त म्हटलो ना एवढाच भाग आहे. विठाला त्या मुनिमजीला मालकाने सांगितलं आपल्या सगळ्या संपत्तीचा हिशोब लावायचा आणि किती दिवस, किती वर्ष पुरेल हे सांगायचं. मुनिमजी हुशार होता. त्याने एका बाजूला सगळ्या संपत्तीचा आलेख मांडला, एका बाजूला दररोज एवढा खर्च केला, अगदी आमाप मोक्कार खर्च केला, भरपूर खर्च केला, तरी किती दिवस पुरेल याचा हिशोब लावायला सुरुवात केला. आणि मग हिशोब लावला. ती दोन्ही पानं, दोन्ही वया घेतल्या, मालकाजवळ आला. म्हटला मालक मी हिशोब केलाय. किती हिशोब झाला? म्हटलं किती वर्ष पुरल? मालक एवढी संपत्ती आपल्याला वर्षांनी कशाला मोजताय? मग मी असं गणित काढलंय आणि मला असा हिशोब लागलाय. काय? आजपासून बसून खायचं ठरवलं, फक्त बसून खायचं, काहीच काम करायचं, काडीचंही काम करायचं नाही, फक्त बसून खायचं. असं जरी ठरवलं तर आपली संपत्ती तुमच्या 7 पिढ्यांना पुरल एवढी संपत्ती आहे. म्हटलं किती? 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे. मालकाने ऐकलं, सावकाराने ऐकलं आणि सावकार ढसा रडायला लागला. महाराज रडायला लागला. मुनिमजीला विचार पडला, अहो 7 पिढ्यांना ज्याची संपत्ती पुरणार आहे तो रडतोय, काय कारण आहे? त्याने पाठीवरून हात फिरवला, डोळे पुसले, प्यायला पाणी दिलं. अहो मालक झालं काय? तुमची संपत्ती तर 7 पिढ्यांना पुरणारी आहे. मालक शांत झाला आणि मालक म्हणतो मी रडतोय याच्या करता. कशा करता? 7 पिढ्यांना संपत्ती पुरेल पण माझी 8वी पिढी काय खाणार? कोण काळजी करतोय? याला संसारिक म्हणायचं. आपण स्वतः आज काय खातो याचा विचार करावा. तुकोबा राय तर बोलतात, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन. आजची चिंता झाली ना उद्याची सुद्धा जीवानी करू नये. नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. ज्याने हा सगळा संसार निर्माण केलाय, ज्याने आम्हाला जीवन दिलंय, ज्याने आम्हाला देह दिलाय, ज्याने आम्हाला इंद्रिय दिली आहेत, ज्याने हे सगळंच निर्माण केलंय, तो आमच्या निर्वाहाची जबाबदारी घेणार नाही का? केला तो चालवी आपुला प्रपंच. त्याने जर सगळं निर्माण केलं असेल तर त्याने आमच्या पोटाची पण काळजी वाहिली असेल ना. आणि पोटाची काळजी त्याने वाहिली म्हणण्यापेक्षा आमच्या प्रारब्धात असेल तर आम्हाला मिळेल ना. मग कशाला कामासाठी खर्च करायचा आहे? पोटापुरते काम, पोटापुरतं जेवढं गरजेचं तेवढंच करा. आता याच्यात पुरता शब्दाचा अर्थ करताना पुन्हा अजून संगती,
फारच विस्तार आहे. अभंग सगळा 2 तासात बसणं फार अवघड आहे, पण तरी सुद्धा मला जिथपर्यंत पोहोचता येईल तिथपर्यंत पोहोचणारे 4ही चरण सुटणार नाही मला चांगलं माहिती आहे, पण तरी आपण शेवटी त्याचा विचार करू. फक्त मला एवढा मुद्दा सांगायचा आहे, पोटा पुरते. किती? पोटा एवढंच. ज्ञानेश्वरीमध्ये 2 ओव्या आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये 2 ओव्या आहेत, त्यांच्यामध्ये फार गोड विचार आहे. एका ओवीने माणूस दरिद्री असेल तर श्रीमंत कसा होतो याचं कारण सांगितलंय, आणि एका ओवीने माणूस श्रीमंत असेल तर दरिद्री कसा होतो याचं कारण सांगितलंय. ऐका, दोन्ही ओव्या मी तुम्हाला सांगतो. अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू, का पौर्णिमे पाठीशी तांसू, पालटे जैसा. ज्ञानोबा बोलतायत, माणसाचं प्रारब्ध जर प्रतिकूल झालं, उदास झालं, तर कितीही श्रीमंत असू द्या, एक दिवस तो रस्त्यावर भीक मागायला येतो. कशामुळं? प्रारब्ध विरोधात गेलं तर. प्रारब्ध बदललं तर श्रीमंत माणूस काय होतो? भिकारी होतो. श्रीमंताला भिकारी व्हायला कारण काय? फक्त प्रारब्ध. आलं लक्षात? एक ओवी झाली. आता दुसरी ओवी ऐका. भाग्याचे निभडसे, उद्यमाचे निमिसे, समृद्धी जात आपैसे घर रिगे. भाग्याचे निभडसे, उद्यमाचे निमिसे, समृद्धी जात आपैसे घर रिगे. अत्यंत भिकारी असलेला मनुष्य, दरिद्री असणारा मनुष्य, पण त्याचं प्रारब्ध जर बदललं, त्याचं प्रारब्ध जर अनुकूल झालं, त्याचं प्रारब्ध जर त्याला सहकार्य करायला लागलं ना, समृद्धी जात आपैसे घर रिगे. सगळी संपत्ती त्याच्या घरी चालत येते, त्याने काहीही कष्ट न करता. पण म्हटले इथं संपत्ती जाण्याकरता प्रारब्ध कारण सांगितले. अदृष्ट झाली या उदासू, पण संपत्ती येण्याकरता 2 कारणं सांगितली. काय 2 कारणं? भाग्याचे निबडसे, भाग्य म्हणजेच प्रारब्ध एक, आणि दुसरं कारण सांगितलंय उद्यमाचे निमिसे, उद्योग म्हणजेच काम. भाग्यही असावं लागतं आणि कामही करावं लागतं, तरच संपत्ती घरी येते. फक्त भाग्य असेल पण काम केलं नाही तर संपत्ती घरी येत नाही. फक्त काम केलं आणि प्रारब्ध नसेल तर ही संपत्ती घरी येत नाही. पण याच्यामध्ये प्रारब्ध मुख्य आहे आणि काम, उद्योग किंवा व्यवसाय निमित्त आहे. ही तुकोबारायांची भाषा आहे. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित. माणसाच्या जीवनामध्ये जे फळ मिळतं ना, ते फक्त संचिताने, प्रारब्धानेच मिळतं. निमित्त असतो व्यवसाय. मी धंदा केला म्हणून पैसे मिळाले, तू काहीच केलं नाही, तुझ्या नशिबात होता म्हणून तुझ्या धंद्याला यश आलं, एवढंच आहे. आपल्या नशिबात असेल तरच मिळतंय. मग असं जर असेल तर काम करा, पोटापुरतं मिळालं त्याच्यामध्ये समाधानी राहा. विठ्ठला माणसं पोटापेक्षा जास्त काम करतात, पोटापेक्षा जास्त काम करतात. का बरं? त्याचं एक कारण सांगतो. आमच्या बुवांचं फार गोड वाक्य आहे. बुवा असं म्हणायचे, ते म्हणायचे, बुवा माणसाने आपल्या प्रारब्धापेक्षा अपेक्षा वाढवून ठेवल्या. काय झालंय? प्रारब्धात जेवढा आहे ना त्याच्यापेक्षा अपेक्षा जास्त वाढवून ठेवल्यात, आणि मग प्रारब्धापेक्षा अपेक्षा वाढली का मग माणसाला हाव राहते, अपेक्षा शिल्लक राहते आणि अजून काम करावं असं वाटतं. पण आपल्या अपेक्षांचा आणि प्रारब्धाचा समन्वय साधा आणि मग पहा सहज होतंय. पोटापुरते काम. अपेक्षा तेवढ्याच ठेवा. केवढ्या? जेवढं आपल्या प्रारब्धाने मिळणार आहे तेवढ्याच. प्रारब्धाने मिळतंय ना तेवढीच अपेक्षा. अगदी तुकोबारायांचा अभंग सगळ्यांना माहिती आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, म्हणूनी मनी मानू नये खेदू. बस खेद करायचा नाही. प्रारब्धाने जेवढं मिळालंय ना त्याच्यामध्ये माणसाने समाधानी राहावं. फक्त कष्ट मात्र करावे, कष्ट मात्र करायचे. कष्टाला प्राधान्य न देता आपलं कर्तव्य बुद्धी ठेवून कष्ट करावेत, श्रम करावेत. भरपूर कष्ट करा संसारामध्ये, कारण कष्ट करणं ही संसाराची सेवा आहे. पण संसाराची सेवा करत असताना परी अगत्य तो राम, राम नामाचा उच्चार करताना काम करा. काम करू नये असं अजिबात नाही. फक्त काम करताना अगत्याने कोण असला पाहिजे? मुखामध्ये राम असला पाहिजे. अजून सांगू, ऐका. तुम्ही जर फक्त संसार केला, तुम्ही जर फक्त संसार केला तर संसार सुद्धा व्यवस्थित होणार नाही. पण तुम्ही जर राम नामाचा उच्चार करत संसार केला ना तर तुमचा संसारही सफळ होईल आणि परमार्थ सुद्धा सफळ होईल. विठ्ठला सूत्र आहे जीवन जगण्याची. संसारामध्ये जर जीवन जगायचं असेल आणि संसार जर सफल करायचा असेल, असं कुणी सांगून द्या फक्त संसार करून संसार सफल झाला आहे का? कुणी नाही. पण परमार्थ करून परमार्थ तर सफल झालाच, पण आजी संसार सुफल झाला गे माये. संसार करून
संसार करून नाही, देखिले पाय विठोबाचे परमार्थाने परमार्थही सफल होतो आणि परमार्थाने संसारही सफल होतो. म्हणजेच परमार्थाने परमार्थाचंही फळ मिळतं आणि परमार्थाने संसाराचंही फळ मिळतं. भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. नारायण हरी 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 नारायण हरी. चारी घरी त्यांच्या, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. म्हणतात करा ना परमार्थ, करा ना भगवंताचं नामस्मरण. नारायण हरी नारायण हरी. काय मिळणार आहे? भुक्तीही मिळणार आहे आणि मुक्तीही मिळणार आहे. ऐका, मुक्ती हे परमार्थाचं फळ आहे आणि भुक्ती हे संसाराचं फळ आहे. फक्त परमार्थ करा, परी अगत्य तो राम, एवढंच करा. कामाला महत्व देऊ नका, काम सहज होणार आहे. काम तुम्ही नाही करायचं म्हटलं तरी ते होणारच आहे. मग ते होणारं काम पोटापुरतं राहू द्या. अगत्याने रामनाम घ्या. रामनामाचा परिणाम मोक्ष तर मिळेल, तेने मुक्तिचारी आहेच, पण त्याच्याबरोबर भुक्ती सुद्धा येतील. भुक्ती म्हणजेच ऐहिक पारलौकिक भोग. भोगाचाही विचार रामनामाने जर सिद्ध होतोय तर कामाला महत्व का देताय? मग करा ना. काय? पोटापुरते काम परी अगत्य तो राम. महत्वाचा कोण आहे? राम आहे. आणि हे चांगलं लक्षात ठेवा बरं. अगत्य शब्द आपण अगत्याने सांभाळायचा आहे. अगत्य शब्द आपण अगत्याने सांभाळायचा आहे. अगत्य म्हणजे काय? अगत्य म्हणजेच महत्वाचा, अगत्य म्हणजेच गरजेचा, अगत्य म्हणजेच खात्रीचा, अगत्य म्हणजेच निश्चित. अगत्य म्हणजेच काय? निश्चित. निश्चिततेने रामच उच्चारला पाहिजे. रामनामाशिवाय जीवाने दुसरा कशाचा उच्चार करायचा? भगवंताचं नामस्मरण हेच जीवाचं परमसाध्य आहे. त्याच्याशिवाय बीज आणि फळ हरीचे नाम. भगवंताचं नामस्मरण हेच साधन आहे, हेच साध्य आहे. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणालाच महत्व देऊ नका. बस काम सहज होईल. ते पोटापुरतं होऊ द्या. पोटापुरतं म्हणजेच गरजेपुरतं. आणि गरजा तरी काय आहेत माणसाच्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. याच्यापेक्षा चौथी गरज आपण अजून ऐकली नाहीत. मग पोटाला खायला पोटभर मिळावं, लिहायला वस्त्र मिळावं, ऊन वारा पाऊस याच्यापासून रक्षण होण्याकरता निवारा असावा. एवढं मिळालं बस, तेवढंच काम करा. आणि महत्वाचं काय असलं पाहिजे? राम असला पाहिजे. आता हा राम महत्वाचा आहे, पण फक्त कीर्तनात नाही, हे पण लक्षात ठेवा बरं. राम महत्वाचा आहे. कीर्तनात जोपर्यंत बसलोय ना तोपर्यंत मी जर विचारलं, सांगा काम महत्वाचा कोणाला वाटतोय आणि राम महत्वाचा कोणाला वाटतोय? काम महत्वाचा कोणाला वाटतोय? हात वर करा म्हटल्यावर एकही हात वर करणार नाही. पण राम महत्वाचा कोणाला वाटतोय असं म्हटल्यावरती सगळेच हात वर करतील, पण फक्त कीर्तनापुरतेच करतील. हीच अडचण आहे. कीर्तन झाल्यानंतर रामही गेला आणि रामाचा बापही गेला, आम्हाला काय करायचं? जेव्हा भेटलं मी पहिल्या पंक्तीला आमचा नंबर लागावा, विषय संपला. अडचण इथं आहे. राम महत्वाचा आहे, अगत्य आहे. अगत्य म्हणजेच निश्चिततेने स्वीकार्यच आहे, पण तो 24 तास स्वीकार्य आहे. तो रात्रंदिवस 7ही दिवस 30ही दिवस किंवा 365 दिवस आयुष्याचा शेवटचा क्षण आणि जीवनाचा शरीराचा शेवटचा श्वास जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत परी अगत्य तो राम. राम नामच गरजेचं आहे महाराज, हेच गरजेचं आहे. आणि कामाचा विचार तुम्ही अगदी दुय्यम सांगताय. काम सहज होईल, पोटापुरतं होईल, प्रारब्धाने होईल असं तुम्ही म्हणताय, पण आम्ही मग आता दोघांमध्ये नक्की काय करावं? तुकोबार म्हणतात कारण करायचंय ना हेच कारण ते हेची करे, कारण ते हेची करे, कारण ते हेची करे, कारण ते हेची करे, ओ कारण ते हेची करे, कारण ते हेची करे, कारण ते हेची करे, कारण ते हेची करे. चित्ती पांडुरंगादारी, चित्ती पांडुरंगादारी, कारण ते हेची करे, कारण
तेची करे चित्ती पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी कारण तेची करे कारण तेची कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी. तुकोबाराय बोलतायत काम पोटापुरतं करावं आणि राम मात्र महत्वाचा म्हणून स्वीकारावा, सतत उच्चारला जावा. रामाला महत्व द्या, कामाला महत्व देऊ नका. कामाला दुय्यम माना, कामाला तुच्छ माना. कामाकडे सहज म्हणून पहा. प्राधान्य द्यायचं असेल तर ते रामालाच द्या आणि हेच करा बरं. कारण ते हेची करी साधन जर करायचंय ना, कामाचं साधन करण्यापेक्षा रामाचं साधन करा ना. कामाची साधनं तुम्ही जमवत आलात, कामाची कारणं तुम्ही शोधत आलात. कामाला कारण नसलं तरी माणूस काम करतो, कारण नसलं तरी माणूस काम करतो. पण कारण नसताना सुद्धा माणसाला राम उच्चारता आला पाहिजे. अडचण आहे ते फार कबीरजींचं एक वचन आहे महाराज. काय दुख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोई. हा, सुख में सुमिरन जो करे तो दुःख काहे का होय. माणसं दुःखामध्ये रामाचं चिंतन करतात, रामाचं चिंतन करतात, पण केव्हा करतात? दुःखामध्ये करतात. आणि सुख आला का मग रामाचं चिंतन करत नाही. महाराज माता कबीरजी महाराज म्हणतायत सुख में सुमिरन जो करे. जर तुम्ही सुखामध्ये सुद्धा रामाचं चिंतन जर करायला सुरुवात केली ना, तर लक्षात ठेवा दुःखात करताय आणि सुख आलं का रामाला विसरताय. पण सुखात सुद्धा रामाचं चिंतन करत चला, काय होईल? दुःखच होणार नाही. अजून काय व्हायला पाहिजे? दुःखाची निवृत्ती, दुःखाचा नाश, दुःखाचा ह्रास व्हावा असं वाटतंय ना. कारण ते हेची करी, हेच कारण करा. काय? चित्ती पांडुरंग धरी. प्रश्न पडेल, आपण जाणकार आहात, प्रश्न पडण्याची शक्यता आहे. पहिल्या चरणात सांगितलंय पर्यागत्य तो राम, आणि दुसऱ्या चरणात म्हटलंय चित्ती पांडुरंग धरी. मग इकडे म्हटलंय रामाला चित्तात धरा, मुखात धरा, आणि एकीकडे म्हटलंय पांडुरंगाला धरा. आम्ही नक्की कोणाला धरायचं? प्रश्न आहे ना. नक्की रामाला धरायचं का नक्की पांडुरंगाला धरायचं? फार मोठे माणसांना असलेच प्रश्न पडतात. हा, माझा उद्धार कधी होईल, मला संत कधी भेटतील, मला देव कधी दर्शन देणार, असे नाही प्रश्न पडते. पण या असे पडणार. मग रामाचं चिंतन करायचं का पांडुरंगाचं करायचं? काय उत्तर आहे याचं? तुम्ही म्हणताल महाराज हा प्रश्नच गेला वाया. हा का प्रश्न आहे का? रामाचं चिंतन करायचं का पांडुरंगाचं चिंतन करायचं? सांगा बरं, कोणाचं करायचं? दोघांचं कसं करायचं? एका वेळेला एकाच करू शकतो आपण, एक तर रामाचं तरी किंवा पांडुरंगाचं तरी. पण करत असताना रामाचं करा आणि रामच पांडुरंग आहे असं म्हणून करा. आणि पांडुरंगाचं करायचं असेल तर पांडुरंगाचंच करा, पण पांडुरंगच राम आहे असं म्हणून करा ना. का? कारण जसं शिवारामा नाही भेद तसं पांडुरंगा रामा नाही ना. पांडुरंग म्हणजेच राम आहे. अगदी जो निर्गुण परब्रह्म ज्याला म्हटलंय, जेथे नाही काही नामरूप गुण बोलती निर्गुण जया लागी. ते निर्गुण तत्वच अंबऋषीसाठी विष्णू रूपाने आलं आणि अंबऋषीसाठी जन्म सोशियले, दुष्ट निर्दायले किती एक. त्याच जन्मामध्ये तोच मत्स्य झाला, तोच कूर्म झाला, तोच वराह झाला, तोच नृसिंह झाला त्रेतायुग कृतयुगामध्ये. त्रेतायुगामध्ये तोच वामन झाला, तोच परशुराम झाला, तोच श्रीराम झाला. द्वापार युगामध्ये तोच श्रीकृष्ण झाला आणि कलियुगामध्ये तोच विठ्ठल झालाय आणि तोच पुढे कलकीही होणार आहे. विठ्ठल मग रामही होणारा तोच आहे आणि पांडुरंग रूपाने दर्शन देणाराही तोच आहे. मग राम का पांडुरंग हा प्रश्नच विचारू नका. मग अगत्य तो राम म्हणजेच अगत्य तो पांडुरंग आणि चित्ती पांडुरंग धरी म्हणजे चित्ती राम धरी. राम आणि पांडुरंग एकच आहे, त्यालाच चित्तामध्ये धारण करा. महाराज ठीक आहे, आमचं ठरलं. आता राम नामालाच चित्तामध्ये धारण करायचं. पण पोटापुरतं काम म्हटलेत ना तुम्ही, पोटापुरतं काय म्हटलंय? काम. मग काम तेवढं तरी करायला लागेल. आणि आमची सवय महाराज, आम्ही एखाद्या गोष्टीला लागलो का ते आमच्याकडनं जास्त जास्त होत जातं. आम्ही कामाला लागलो का काम जास्त होणार. रामाला लागलं का 8 दिवस सप्त्यात आलं का घरी जातच नाही आणि परत एकदा सप्त्यातून घरी गेला का परत मंदिराकडं.
हे असं आहे आमचं, जिथं गेलं का तिथंच गुंततोय आम्ही. मग कामाला जर लागलो तर मग कामातच गुंतून राहू ना. पोटापुरतं सांगितलंय, पण त्याच्यात जर लागलो तर आम्ही त्याच्यामध्ये गुंतण्याची शक्यता आहे. तो कोबाऱ्या म्हणतात मग एक काम करा, काय कामाला लागल्यानंतर गुंतण्याची शक्यता आहे ना, कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. आणि मग पोटाचं काय, मग पोटाचा विचार प्रारब्धावर घाला. अभंगाचं तिसरं चरण. प्रारब्धी हेवा, 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 जोडी देवाची ते सेवा, जोडी देवाची ती सेवा, कारण तेची करा, कारण तेची करा, जोडी देवाची ते सेवा, जोडी देवाची ते सेवा, कारण तेची करी, कारण तेची करी. प्रारब्धी हेवा, जोडी देवाची ते सेवा. तो कोपारा म्हणतायत संसाराची सगळी जबाबदारी, पोटाची सगळी जबाबदारी, निर्वाहाची सगळी जबाबदारी कुणावर घालायची आहे, प्रारब्धावर घाला. प्रारब्धी हेवा म्हणून तर तुकोबारा म्हणतात प्रारब्धेची भरे पोट. तुका करीना बोभाट करायची गरजच नाही. प्रारब्धात असेल तर पोट भरेल, प्रारब्धात नसेल तर पोट भरणार नाही. त्याचा विचार करायचाच नाही. इतकं देवाला समर्पित व्हा, इतकं रामनामाचे अंकित व्हा, किती देह जावो अथवा राहो. मग देहाच्या प्रारब्धाचा विचार देहाच्या जागेवरती, प्रारब्धाच्या जागेवरती. प्रारब्धाने देह असला तरीही आमचं चिंतन चालू राहील, आणि प्रारब्धवशात देह पडला तरीही आमचं चिंतन बंद होणार नाही. अगदी सगळ्यांना माहितीये चोखोबाराय गेले, चोखोबारायांच्या देहाचं निर्याण झालं. म्हणजेच आता त्या मंगळवेड्याभोवती गावकूस घालण्याचं काम चालू होतं. गावाच्या बाहेरची भिंत असते ना, भिंतीचं काम चालू होतं. सगळे कर्मचारी म्हणून आले होते, भिंत कोसळली आणि त्याच्या खाली बरेचसे कर्मचारी गेले, दबून मेले. त्याच्यामध्ये चोखोबारायांचं जीवनही संपलं. मग पांडुरंगाला चिंता पडली, काय माझा भक्त त्या भिंतीखाली दबून मेलाय, मग त्याचं शेवटचं दर्शन तरी व्हावं, निदान त्यांच्या अस्थी तरी माझ्यापर्यंत याव्यात, त्यांची हाडं तरी माझ्यापर्यंत यावी. भगवान परमात्म्याने नामदेवाला पंढरपुरात सांगितलं, नामदेवा जा आणि माझ्या चोखोबांची हाडं घेऊन या. नामदेव महाराज म्हटले, देवा जाईल मी, त्यांची हाडं आणीलही, पण काय मला प्रश्न आहे, तिथं तर अनेक लोक मेलेत आणि त्या सगळ्या लोकांमध्ये मी चोखोबारायांची हाडं ओळखायची कशी. देवाने सांगितलं, नामदेवा सोप्पा पर्याय काय, प्रत्येकाचं हाड उचलायचं, कानाला लावायचं, ज्याच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ना, ते हाड माझ्या चोखोबारायांचं आहे. नामदेवराय गेले आणि नामदेवराय गेल्यानंतर त्यांनी पाहिलं बाकीच्या कोणाच्याही हाडामधून विठ्ठल ध्वनी येत नव्हता, पण चोखोबारायांचं हाड हातात आलं आणि ते हाड नामदेवरायांचा स्पर्श झाल्याबरोबर उड्या मारायला लागलं, विठ्ठल विठ्ठल जोर जोरात ध्वनी करायला लागलं. का, कारण एका भक्ताला दुसऱ्या भक्ताची भेट झाली होती ना. का सांगतोय तर जिवंत असेपर्यंत, देह असेपर्यंत तर चिंतन चालूच आहे, पण देहाच्या पातानंतर सुद्धा चिंतन चालूच आहे. कारण देहाचा निर्वाह प्रारब्धावर ढकलून दिलाय. प्रारब्धी हेवा, जोडी देवाची ते सेवा, देवाची सेवा करणं हीच आमची खरी कमाई आहे. मग महाराज आम्ही तर आतापर्यंत संसारासाठी म्हणून काय काय केलं नाही, काय काय केलं नाही. भरपूर शक्ती कमावली आहे, भरपूर बुद्धी कमावली आहे. माणसं शक्ती सुद्धा संसारासाठी कमावतात आणि बुद्धी सुद्धा संसारासाठीच. बुद्धीचा वापर करायचा म्हणजेच फार हुशार पोरगं महाराज, मग याला शिकवायचं इंजिनियर करायचं, शिकवायचं डॉक्टर करायचं, शिकवायचं वकील करायचं. देवाची सेवा करायला का संसाराची. आता वकील डॉक्टर इंजिनियर तुम्ही कोणासाठी करता, पोटासाठीच ना, संसारासाठीच ना. मग बुद्धीचा वापर संसारासाठी होतो. एखादा पैलवान आहे महाराज, याला चांगला पैलवान करायचा, मग हिंद केसरी करायचा, संसारासाठी का देवासाठी.
संसारासाठीच ना. माणसाची शक्ती सुद्धा संसारासाठी वापरली जाते आणि माणसाची बुद्धी सुद्धा संसारासाठी वापरली जाते. पण तुकोबाराय म्हणतायत आता हे बंद करा. कामासाठी, संसारासाठी, वासनेसाठी, इच्छेसाठी, विषयांसाठी, विकारासाठी बळ बुद्धी वापरू नका. मग बळ बुद्धीचा वापर केवळ चित्तामध्ये पांडुरंगाला म्हणजेच रामाला धरण्याकरताच करा. अभंगाचं शेवटचं चरण. माने बळ तुका माने बळ तुका माने बळ तुका माने बळ तुका माने बळ तुका
कुमाई विठोपार कुमाई गोपार 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 कुमाई विठोपार गोपार कुमाई जो पार कुमाई पार कुमाई जो पार कुमाई ओ पार कुमाई जो पार कुमाई पार कुमाई जो पार कुमाई कुमाई जो पार कुमाई जो पार कुमाई पार कुमाई हरि विठ्ठल जो ज्ञानदेव भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु दोग महाराज की जय जो पार कुमाई तुका म्हणी बळ बुद्धी वेचूनी सकळ कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी. तुकोबाराय म्हणतायत आपली सगळी बळ म्हणजे शक्ती आणि आपली सगळी बुद्धी वेचावी, खर्च करावी. पण कशा करता? देवाला हृदयामध्ये धारण करण्याकरता, मुखाने देवाचं नामस्मरण करता यावं याच्या करता. मला वाटतंय तुम्हाला पाहून हे कळतंय, हा सांगतोय एक आणि याचं चाललंय काय. नामस्मरणाकरता आपली शक्ती खर्च करावी का हे वज वागवण्याकरता? आता काय प्रेमाचं ओझ आहे मला माहिती आहे, पण मला न झेपण्यासारखं आहे. जरा माझा विचार व्हायला पाहिजे ना, म्हणून आता सर्वांच्या आज्ञेने काढून ठेवतो. विठ्ठल 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 जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतायत आपल्या सर्व शक्तीचा, सर्व बुद्धीचा, सर्व सामर्थ्याचा भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि आपल्या प्रारब्धाने आपल्याला जी काही शक्ती मिळाली आहे, जे काही सामर्थ्य प्राप्त झाले, मग ती संपत्ती असेल किंवा सत्ता असेल, या सगळ्याच बळाचा उपयोग जीवाने जर करायचा असेल तर तो परमार्थासाठी करावा. जीव करतो पण संसारासाठी करतो. सायासे करीसी प्रपंच दिननिशी, पण हे चुकीचं आहे. मग हरीचं भजन व्हायला पाहिजे. करत नाही ना, हरिसी न भजसी कवन्या गुणे, पण व्हायला पाहिजे. सायासाची जोडी माझी तुमचे पाय, हे जे तुकोबाराय म्हणतायत ना, तसं व्हायला पाहिजे. आपले सगळे श्रम, सगळे कष्ट, सगळं बळ, सगळी शक्ती आणि सगळी बुद्धी ही देवा करता वापरली पाहिजे. प्रत्येकाच्या बळबुद्धीचा विचार आहे, स्वतंत्र विचार आहे. आज आपली वेळ संपली आहे.
इथपर्यंत आपण थांबूयात. तुकोबारायांनी काय सांगितलंय असं जर आपल्या लक्षात येत नसेल तर सोपं आहे. आपल्याला लागली आहे सवय काम करण्याची, आपण प्राधान्य देतोय कामाला, आणि तुकोबाराय म्हणतात कामाला महत्व देऊ नका, काम होणारच आहे, काम चालूच राहणार आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, तू मेल्या पाठी राहील काय. तुम्ही मेले तरी काम चालू राहणार आहे, तुम्ही आहेत तोपर्यंत कामच करणार आहे. आणि तुम्ही मेल्यावर बाकीचे तुम्हाला सारून लगेच कामच. अगदी ते त्या शेतकऱ्याचा विचार सांगताना तुकोबारांनी ते सांगितलंय, मढे झाकून या करीती पेरणी. जर पेरणीचे आता ते काय तुमच्याकडे काय म्हणतात, वापसा म्हणतात का, वापसा असतो ना शब्द, वापसा जर झालेली असेल आणि घरामध्ये जर एखादा माणूस मेला तर तुकोबाराय म्हणतात माणसं प्रेत झाकून ठेवतात पण वापसाच्या काळामध्ये पेरणी करून घेतात. तसंच आहे, तुम्ही जरी मेले ना तर वापसा असेल तर तुम्हाला झाकून ठेवतील आणि कामं मात्र चालू राहतील. मग तुम्ही कशाला कामाचा विचार करताय, तुम्ही कशाला कामाला प्राधान्य देताय. प्राधान्य द्यायचंय ना मग रामाला द्या आणि रामासाठी सगळं जीवन समर्पित करायचंय असा निश्चय करा. हाच तुकोबारायांचा उपदेश, तुकोबारायांची आज्ञा सर्वांनी अंतःकरणात धारण करावी आणि याप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करावी. अर्थात तुकोबारायांना, ज्ञानोबारायांना, निवृत्तीनाथ महाराजांना आवडणारं आपलं जीवन बनवावं हीच अपेक्षा आहे. तुकोबारा याच अपेक्षेने बोलतायत. आपल्या सर्वांकडनं काम दुय्यम समजून, काम पोटापुरतं घडून, प्राधान्याने अगत्याने महत्वाचं म्हणून रामनामाचं चिंतन सतत घडत राहावं एवढीच एक सद्भावना व्यक्त करतो. झालेली चिंतन सेवा माझं आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सकल संत आचार्य, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे गुरुवर्य, माता पिता, देवरूप आपण सर्वच, श्रोतृ मायबाप, कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे सगळे टाळकरी मंडळी, गावातील परिसरातील भजनी मंडळी, विशेष करून सर्वच गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य, महाराज मंडळी आणि परिसरातील पंचक्रोशीतील सर्व जाणकार श्रोते मायबाप सर्वांच्या चरणावर चिंतन सेवा समर्पित करतो. बोलत असताना एखादा अपशब्द किंवा अपसिद्धांत वाणीतून गेला असेल तर तो माझा दोष आहे. योग्य असेल ते संतांचं आहे. निश्चितच आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये काम 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 जे सतत चाललंय ना ते रद्द व्हावं आणि राम 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 हे घडत राहावं अशी एक सद्बुद्धी भगवत कृपेने आपणा सर्वांना प्राप्त व्हावी. काय चिंतन घडण्याकरता चिंतन करणारा पाहिजे आणि चिंतन करून घेणारा पण पाहिजे. आपल्या सर्वांच्या नशिबाने, सर्वांच्या प्रारब्धाने आपण अशा परिसरामध्ये राहतोय की आपल्याला एकीकडे प्रभू श्रीरामचंद्र आहेत, एकीकडे निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर भगवान आहे आणि या संधी देशामध्ये आपण राहतोय. मी याच्यापूर्वी विचार केलाय, बोललो असेल की आपल्याला सगळ्यांना इतका सुंदर प्रदेश, इतकं सुंदर स्थान, इतकं सुंदर स्थळ आहे. गोदावरी मैयाचा किनारा आपल्या जवळ आहे, जवळच्या अंतरावर, आपल्या हाकेच्या अंतरावर आपल्या गोदावरी मैया वाहते. एवढं सगळंच तीर्थत्व, क्षेत्रत्व, संतत्व, देवत्व हे आपल्या जवळ आहे. आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त चिंतन करायचंय. हे सगळेच आपली काळजी करणार आहे. गोदावरी मैयापासून प्रभू श्रीरामचंद्रांपासून तर त्र्यंबकेश्वर भगवान निवृत्तीनाथ महाराज हे सगळ्या आपल्या संसाराची चिंता करतील. आपण फक्त चिंतन करावं आणि ती सद्बुद्धी आपल्याला सर्वांना होत राहावी. तशी कृपा या देवभक्तांची आपल्या सर्वांवर व्हावी, गंगा मातेची आपल्या सर्वांवर व्हावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग पुन्हा एकदा आला, ज्यांच्यामुळे आला. आपण सर्वच प्रेमाचे आहात, निर्विवाद आहे. आदरणीय गुरुवर्य माधवबाबा असतील, आदरणीय गुरुवर्य पांडुरंग बाबा असतील, यांच्यावरती अनन्य असं प्रेम आपण सर्वांनी केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज असतील, अभिजित महाराज असतील, यांच्या योगाने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. तसं तर मला वाटते काल अभिजित महाराजांचं कीर्तन झालं. आता एक नवीन कीर्तनकार आपल्याला प्राप्त झालेत आणि कीर्तनकार म्हणून त्यांच्याकडे पाहण्यापेक्षा एक परमार्थातलं नेतृत्व आणि सांप्रदायिक आध्यात्मिक साधनेला आपल्या सर्वांना कुणीतरी मार्गदर्शक आपल्याला प्राप्त होतोय. आपल्याला परमार्थ करायला कुणीतरी नाक तयार होतंय असं म्हणून त्यांच्याकडे पाहावं आणि त्यांच्या पारमार्थिक विचारांचा, पारमार्थिक साधनेचा उपयोग आपण सर्वांनी आपल्या सांप्रदायिक सेवेकरता, पारमार्थिक सेवेकरता करून घ्यावा एवढीच एक सद्भावना व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय तुकाराम 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 तुकाराम
साकार